च ध्यासयोगं गतिस्त्वं त्वमेका भवानी। हरि बोल। न जानामि पुण्यं न जानामि तीर्थं, न जानामि मूर्तिं लयं वा कदाचित्। न जानामि भक्तिं व्रतं वापि माता, गतिस्त्वं त्वमेका भवानी। कुसंगी कुसंगी कुबूति कुदास, कुलाचारहीन कदाचारलीन, कुदृष्टि कुवाक्य प्रबत सदा, गतिस्त्वं त्वमेका भवानी। शाबाश। प्रदेशं रमेशं महेशं सुरेशं, दिनेशं विशेश्वर वा कदाचित्। जानामि चान्यत् सदाहं शरण्ये, गतिस्त्वं त्वमेका भवानी। विवादे विषादे प्रमादे प्रवासे, जले नाचले पर्वते शत्रुमध्ये, शरण्ये सदा मां प्रजायि, गतिस्त्वं त्वमेका भवानी। जय हो। अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो, भवाक्षीण दीन सदा जानवक्र, विपत्तो प्रविष्ट प्रणष्ट सदा, गतिस्त्वं त्वमेका भवानी। गतिस्त्वं त्वमेका भवानी, गतिस्त्वं त्वमेका भवानी।
बोली अम्बे मात की। सद्गुरूच्या आशीर्वादाने, भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं, महालक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने, आई जगदंबेच्या कृपेनं चालत असलेला आपला सनातन संस्कृतीतला हा उत्सव, शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने चालत असलेली ही श्रीमद देवी भागवत कथा आपल्या या कोळगाव पाटी परिसरामध्ये महालक्ष्मी प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या 3-4 दिवसापासून आपण हा सोहळा या ठिकाणी उपभोगतोय। सर्व तरुण मंडळी, सर्व ज्येष्ठ मंडळ, त्यांना सहकार्य करणारी सर्व गावकरी मंडळी, महिला मंडळ, सर्वांना व्यासपीठावरून वंदन करतो। सर्व गुणीजन महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। थोडा आवाज मोकळा करा दादा। सगळं वातावरण सुशोभित आहे। काल आपण पाहिलं, जी निर्गुण आदी माया आहेत त्या मायेनं भगवान नारायण, भगवान ब्रह्मा, भगवान शिव यांना आपला लोक दाखवला आणि त्या आदिमायेच्या स्वरूपाला पाहून भगवान नारायण अर्थात तिन्ही देव तिची स्तुती करायला लागले। नमो दैवे महादैवे शिवाय सतत नमो, नमो प्रकृती भद्राय नियतः प्रणतः स्मृता। आता तुम्ही म्हणत असाल नाही का की महाराज आम्ही देवी भागवत ऐकायला आलो। कोणाकोणाला शंका मला वर बोट करून सांगा। आम्ही देवी भागवत ऐकायला आलो, पण आम्हाला देवी भागवतातला अजून काहीच समजना। असं कोण कोण आहे ते वर बोट करा बरं। पाऊस आला का? पाऊसच आला ना? आपल्याला काय वर ताडपत्री आहे ना, काही टेन्शन। ऐकून घ्या, मी असेल, तुम्ही असेल, कोणी असेल, तुमच्या द्वारामध्ये भाट येत असतो का? भाट आल्यानंतर जशी आपली पहिली पूर्वजांची वंशावळ सांगत असतो ना, तेव्हा आपला नंबर येतो। बाप, आजा, पंजा, खापर पंजोबा, निपर पंजोबा, ढोपर पंजोबा, ही पूर्ण ती वंशावळी ज्या वेळेस होईल तदनंतर आपला नंबर येत असतो। तसं कोणत्याही ग्रंथाच्या आरंभी तुम्ही श्रीमद भागवत कथा जरी ऐकली तरी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म 4थ्या दिवशी येतो। किती? 4थ्या दिवशी। मग आता मला सांगा, जर तुम्ही श्रीमद भागवत ऐकताय तर मग त्याच्यात रामायण आलं कुठून? कारण या विश्वाच्या उत्पत्तीच्या आरंभी जे वंश झालेले आहेत ते वंश सांगणं गरजेचं आहे। ईशानू कथा, सर्ग, उपसर्ग, पुराणाचे जे 5 तत्व आहे, 5 अंग आहेत, ते अंग समजून घेणं फार गरजेचे आहे। कारण कोणी कोणाला तो ग्रंथ सांगितला, पण का सांगितलं हे कळण्याकरता या ईशानू कथा सांगाव्या लागतात, या पोटकथा सांगाव्या लागतात। मुळात श्रीमद्देवी भागवत ग्रंथच असा आहे अजय दादा, सगळ्यात जड जर काय असेल तर तो देवी भागवत ग्रंथ आहे, लक्षात घ्या। श्रीमद भागवत ग्रंथामध्ये 18,000 श्लोक आहे। किती? 18,000। देवी भागवत ग्रंथामध्ये किती आहे? 24,000। तुमची कथा मोजून आहेत 2 तास। सुरुवात होते 8:15, संपवायची असते 9ला। बाबा काय सांगन? सांगा ना बाबा, काय सांग? किमान 3 तास कथा पाहिजे, तेव्हा तिचं विस्तृत वर्णन होतं। तुम्हाला देवी भागवत ऐकायचं आहे, पण मला ह्या कथा सोडल्यानंतर हे मी फेडायचं कुठं? ह्या कथा जर मी सोडून दिल्या हे मी कुठं फेडायचं? म्हणून तुम्हाला त्या ध्येयापर्यंत नेण्याकरता मी तुम्हाला जेवढं समजेल मी तेवढा ह्या मूळ ग्रंथामधल्या जेवढ्या कथा आहे त्या सांगण्याचा प्रयत्न करतोय। तोपर्यंत तुम्हाला आदिशक्ती समजू शकत नाही, लक्षात घ्या।
जन्मेजय राजाला सांगितलं देवी भागवत हे खरं आहे, पण का सांगितलं हे महत्वाचं आहे ना. का बरं ऐकलं त्याने, काय कारण आहे ऐकायचं. त्याच्या ईशानू कथा येतात या ठिकाणी. व्यासजी महाराज राजा परीक्षितीच्या माध्यमातून सांगतात की बाबा, या जन्मेजयाला ज्या वेळेस व्यासजींनी देवी भागवत सांगायला आरंभ केला त्याचं कारण असं आहे. शौनकादी ऋषींना सूत महाराज सांगतात, हा जो राजा परीक्षिती आहेत ना, हा जन्मेजयाचा बाप आहे. जन्मेजयाचा कोण आहेत? बाप. राजा परीक्षिती शापित आहे, त्याला सर्पदंशाने त्याचा शेवट झाला आहे. शौनकादी ऋषींनी प्रश्न केला, महाराज राजा परीक्षितीला काय शाप लागला? त्यावेळेस सूत महाराज सांगायला लागले की हे ऋषीवर, राजा परीक्षितीला शाप लागण्याचं जे कारण आहेत ना, त्याचं एकमेव कारण फक्त कलीचा प्रादुर्भाव. नाही तर राजा परीक्षित हा फार पुण्यवान राजा आहे. हा राजा परीक्षिती म्हणजे अभिमन्यूचा पुत्र, अर्जुनाचा नातू, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा सुद्धा नातूच येतो. पण त्याला एकमेव कारण जर काय असेल तर त्याची बुद्धी भ्रष्ट झाली. बुद्धी भ्रष्ट झाल्यानंतर तो शिकार करण्याकरता गेला. शिकारीला गेल्यानंतर एका महात्म्याच्या आश्रमात गेला. त्या महात्म्याचं नाव आहे शमीक मुनी. महात्मा विद्वान आहे, लक्षात ठेवा. महात्मा खरा होता म्हणून राजा परीक्षितीच्या हातून चूक घडली, परिणाम स्वरूप भोगावं लागले. रामायण जे घडलं ना, त्याचं एकमेव कारण फक्त एवढंच आहे. रामायणामध्ये प्रताप भानू नावाचा एक राजा होऊन गेला. या प्रताप भानू नावाच्या राजांना खोट्या साधूला खरं समजलं म्हणून रामायण घडलं. सीतेनं काय केलं? रावण खरा साधू होता का खोटा होता? आता रामायण सुद्धा सांगायचं, याच्यात रामायण सुद्धा येणार आहे महाराज. मग ते मी मनानं नाही सांगत बरं. जेवढे जेवढे रघुवंश, कुरुवंश, यदुवंश हे सगळे जेवढे राजे होऊन गेले, या सगळ्या राजांच्या कथा येतात. कोणत्या राजाला ती आदिशक्ती कशी पावली हे सांगण्याकरता त्या कथा आहेत. सीतेनं खोट्या साधूला खरं समजल्यामुळं परिणाम स्वरूप रामायण घडलं. रावण खोटा होता. परीक्षितीनं खऱ्या साधूला खोटा समजला म्हणून शापित झाला. महात्मा खरा आहेत, समाधी खरी आहेत. आश्रमामध्ये गेला आणि गेल्यानंतर पाहिलं डोक्यावर मुकुट आहे आणि त्या मुकुटामध्ये कलीनं प्रादुर्भाव केला. कलीनं काय केलं? प्रादुर्भाव केला. बुद्धी भ्रष्ट झाली. पाहिलं, अरे मी राजा असून या देशाचा मी मालक आहेत आणि मालक असताना सुद्धा हा माझ्याकडे पाहत नाहीये. काय साधू आहे म्हणले? अरे आम्ही तुमच्या आश्रमात आलो, आम्हाला चहा पाणी काही विचारपूस आहे की नाही? राजा तहानेला झालेला आहे. दादा थोडा आवाज मोकळा करा फक्त. काय घडतंय म्हणलं असं? तिथं मेलेला साप होता महाराज, तो उचलला आणि त्या साधूच्या गळ्यात टाकला. त्या महात्म्याचं नाव आहे शमीक मुनी. राजा निघून गेला. राजा निघून गेला. आपल्या स्वगृही गेल्यानंतर डोक्यावरचा मुकुट उतरला आणि मुकुट उतरल्यानंतर राजाच्या लक्षात आलं, त्या आश्रमाच्या परिसरामध्ये गौरमुख नावाचा शिष्य शमीक मुनीचा खेळत असताना धावत धावत गेला. कौशिकी नदीच्या पात्रामध्ये शमीक मुनीचा पुत्र शृंगी या शृंग ऋषींना स्नान करत असताना ही बातमी ऐकली. तेव्हा गौरमुखानं सांगितलं, ए गुरुपुत्र शृंग, अरे कुणी एक राजा आला, तुझ्या पित्याचा अपमान करून आश्रमामध्ये त्यांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकून राजा निघून गेला. हे कानावर शब्द ऐकल्याबरोबर त्या शृंगाला राग आला. म्हणले, अरे या नगरीचा राजाने आज साधू संतांचा अपमान करतो. हातामध्ये त्या कौशिकी पात्रातलं जल घेतलं, अभिमंत्रित केलं, सांगितलं, ज्या सर्पाने माझ्या पित्याचा अपमान केला ना, त्या राजानं त्या सर्पाचा पूर्वज तक्षक येऊन त्या राजाला 7व्या दिवशी दंश करील, हा माझा श्राप आहे. राजा परीक्षिती कानावर बातमी पडली, 7व्या दिवशी मृत्यू येणार आहे. कशाने? सर्पाने ना. अरे म्हणले, मी इतका सुरक्षित राहील की सर्प तर काय, पण तिथं वारा सुद्धा येणार नाही.
एवढी सुरक्षा मी करील. तुम्ही म्हणाल आम्ही असं ऐकलं भागवतामध्ये राजा परीक्षित शुक्ताल तीर्थाला जाऊन बसलेत, आम्ही कथा ऐकताना असं ऐकलं. महाराज तुम्ही सांगताय की राजा एका इमारतीत जाऊन बसला, हे कसं? ऐका, आतापर्यंत किती युग झाले माहितीये का? तुम्हाला नाही माहिती किती युग झाले आतापर्यंत? तुम्हाला आरती येते पांडुरंगाची? युगे 28. आता कितवं युग चालू आहे? 28वा युग चालू आहे. असे 28 वेळा परीक्षिती झालेले आहेत. असे 28 वेळा राम होऊन गेले, 28 वेळा कृष्ण झाले, 28 वेळा रावण पण झाला, कंस पण झाला. आता जे व्यास आहेत ना, हे 28वे व्यास आहे. कितवे? 28वे. आता याच्या पुढचे जे 29वे व्यास होणार आहे ना, ते व्यास म्हणजे द्रोण पुत्र अश्वत्थामा हे व्यास पदावर बसणार आहे. लक्षात घ्या, पहिले व्यास ब्रह्मदेव आहे. व्यास म्हणजे जसा गावाचा सरपंच असतो ना, मग कोणी बसला तरी त्याला काय म्हणतात लोक? सरपंच. तसं व्यास हे एक पद आहे, ज्यानं या ग्रंथाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला का त्यांना व्यास असं म्हणतात. विस्तार करणे म्हणजे व्यास. आणि आता जे व्यास आहेत त्या व्यासांचं नाव आहेत कृष्णद्वैपायन. प्रत्येक कल्पामध्ये प्रत्येक कल्पाच्या भेदक कथा आहे. लक्षात घ्या, देवी भागवताच्या ग्रंथाच्या आश्रयानं राजा परीक्षिती हा एका इमारतीमध्ये बसला. अत्यंत प्रखर असं सैन्य राजा परीक्षितीच्या जवळ आहे. साऱ्या नगरीमध्ये बातम्या गेली की राजा शापित झाला, राजा शापित झाला, राजा शापित झाला. राजाला वाचवण्याकरता विश्वामध्ये जेवढे सगळ्यात विष उतरवणाऱ्या वस्तू आहेत ना, त्या राजाच्या जवळ आणून ठेवल्या. जर यथा अवकाश यथामते जर मला सर्पदंश करण्याकरता आला तर या वस्तू विष उतरवण्याकरता पाहिजे. पण लक्षात घ्या, जो सर्प येणार आहेत ना, तो काय साधा नव्हता. त्यांना पाहिल्या वृक्षाची राख होत होती. तक्षक म्हणजे साधा नव्हता. या विश्वामध्ये अनेक सर्प असे सांगितले की ते सर्प आणि त्या सर्पाने पाहिलं तरी माणसाच्या शरीराची राख होऊन जाते. राख. वासुकी, कालिया, तक्षक अशा सर्पाच्या जाती आहे. आणि सगळ्यात भयंकर जाती आहेत या तक्षकासारख्या. सुत महाराज शौनकादी ऋषींना सांगतात, ठरलेल्या योग्य वेळे हा तक्षक परीक्षितीला स्पर्श करण्याकरता निघाला. रस्त्यामध्ये एक ब्राह्मण दिसला. त्या ब्राह्मणाला तक्षकानं विचारलं, वेश बदलून घेतलं. विचारलं, हे ब्राह्मण देवता, इतक्या घाईघाईनं तुम्ही कुठं निघालात? काय कारण आहेत? रुरु नावाचा ब्राह्मण आहे तो. त्या रुरु नावाच्या ब्राह्मणाने सांगितलं, मी असं ऐकलंय म्हणले राजा परीक्षितीला सर्पदंश होणार आहे, तक्षकाचा स्पर्श होणार आहे, म्हणून मी त्या राजाला वाचवण्याकरता निघालोय. राजाला जर मी वाचवलं तर राजा मला धन देईल, मला धनाची गरज आहे. लक्षात घ्या, कोणी तुमच्यावर किती उदार होत असला, पैसा पुढे सगळं जग विकल्या जातं बरं का. हा रुरु परीक्षितीला वाचवण्याकरता निघाला होता, पण त्याच्या मागचं कारण त्याने स्पष्ट सांगितलं. तक्षकाने विचारल्यानंतर, मी राजा परीक्षितीला का बरं वाचवतोय, तर त्याचं एक मूळ कारण हे आहे महत्वाचं. राजाला जर मी मृत्यूपासून वाचवलं तर राजा मला काय देईल? धन देईल, धन. आणि म्हणून मी राजाला वाचवतोय. म्हणले, अरे तुला माहिती का तो स्पर्श करणारा, दंश करणारा कोण आहे? म्हणले, सांगितलं तक्षक आहे. तू त्या तक्षकाचं विष उतरू शकतो? म्हणले, हो. अरे म्हणले, मग मीच तक्षक आहे. दाखव म्हणले तुझ्या मंत्राची सामर्थ्य शक्ती. म्हणले, तू तुझ्या विषयाची ताकद दाखव, मी तुला माझ्या मंत्राची ताकद दाखवतो. तुम्ही म्हणाल महाराज मंत्रामध्ये एवढी ताकद असते का? हो, 100%. म्हणनात त्रायते इति मंत्र. हा मंत्र या शब्दाची व्याख्या काय? ज्याला मराठी व्याकरण कळतं त्याच्याकरता. आजपासून तुम्हाला ज्या वेळेस महिषासुराचा जन्म होईल ना, तिथून पुढे देवी भागवत ऐकायला मिळेल बरं का. हा, टेन्शन घेऊ नका. हा, म्हणजे काय लोक काही म्हणते ना, अरे हे काय रोजच तेच चालू आहे. देवी भागवत आहे तरी कधी? हा फार मोठा आहे ना, शंकेचा किडा आहे तो. मला पण लागला होता, काढून टाकायचा तो.
आज महिषासुराचा जन्म झाला का तिथून पुढे आदिशक्तीची उत्पत्ती होत असते. लक्षात घ्या, जोपर्यंत जी निर्गुण आहे ती जोपर्यंत अवताराला येत नाही तोपर्यंत तिच्या कथेला प्रारंभ होत नाही. लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल मंत्रामध्ये सामर्थ्य असतं का? हो. या सनातन धर्मामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 3 प्रकारे माणसावर प्रयोग केले जातात. एक दृष्टिक्षेपाने प्रयोग होतो, एक स्पर्श क्षेपाने प्रयोग होतो आणि एक स्मरण क्षेपाने सुद्धा प्रयोग होत असतो. तुम्ही पहा, जे नास्तिक लोक असतात, बाधा या गोष्टी करणारी जी मंडळी असतात, त्यांची पहिली प्रक्रिया तुमच्या लक्षात येण्याकरता सांगतो. मला एक सांगा, दृष्टीमध्ये काय ताकद आहे? तुम्ही माझ्याकडे पाहिलं का, मी तुमच्याकडे पाहिलं ना, काय रोग होतो का? होतो का? नाही होत का? होतो का नाही होत? तुम्ही कन्फर्म सांगा. शेवटच्या दिवशी मी तुम्हाला चांदीचा नाणं देईल. पाहिल्यानंतर माणसाला दोष लागतो का नाही लागत? परिणाम होतो का नाही होत? अहो, जर चांगल्या शेजारणीनं जर टाकामाका पाहिलं तर तुमचं पुरण शिजत नाही. हे मान्य आहे तुम्हाला? लहान मुलाला जर शेजारणीनं टाका पाहिलं तर ते मूल रडायचं थांबत नाही. हे जर तुमच्या नास्तिक नजरेमध्ये जर एवढं सामर्थ्य आहे, मंत्रात नसेल का काही? दृष्टीशक्तीपाताने बाधा निर्माण करता येते. स्पर्श शक्तिपात, नास्तिक व्यक्तीचा स्पर्श जरी झाला तरी आपल्याला त्याचा त्रास होतो. आणि स्मरण शक्तिपात, त्या व्यक्तीचं स्मरण जरी केलं तरी वाटोळ करता येतं. आता हे नास्तिक लोकांचा प्रयोग आहे हा सगळा. मग आता त्यांच्यावर तुम्हाला जर प्रयोग करायचा असला मग त्याला सुद्धा पुन्हा साधनं सांगितली. आता मी एवढं सांगत नाही. तुम्ही म्हणाल बाबा वैद्य काय बाबा, नाही का? असं आपल्याला तिकडे जायचं नाही, पण मंत्रामध्ये सामर्थ्य आहे. त्या तक्षकानं समोर वृक्ष होता, आम्र वृक्ष. त्या आम्र वृक्षाकडे पाहिल्याबरोबर तक्षकाच्या नजरेमधून इतकं विष बाहेर निघालं ना, त्या नजरेच्या विषाने तत्क्षणी ते वृक्ष जळून भस्म झाला, राख झाली त्याची. तक्षकाने सांगितलं, बघ माझ्या नजरेमध्ये किती विष आहे. त्या अरुरू ब्राह्मणाने सांगितलं, आता तुला तुझ्या दृष्टीच्या विषयामध्ये जर एवढं सामर्थ्य आहे तर माझ्या मंत्रामध्ये बघ म्हणले किती सामर्थ्य आहे. आपल्या झोळीमध्ये हात घातला, मंत्र उच्चारला, ती विभूती चर्चित केली महाराज. त्या विभूतीला दिव्य बनवलं आणि त्या वृक्षाच्या दिशेने फुंकल्याबरोबर मला जागेवर वृक्ष उठून उभा राहिला. तक्षकाने पाहिलं, ब्राह्मण जाज्वल्य आहे, ब्राह्मण पवित्र आहेत, ब्राह्मणामध्ये सामर्थ्य आहे. निश्चितच हा राजा परीक्षितीला वाचवल्याशिवाय राहू शकत नाही. मग याला काय पाहिजे? तर याला धन पाहिजे. त्या तक्षकानं लागल तेवढं धन त्या अरुरो ब्राह्मणाला दिला आणि सांगितलं, माघारी जा. ब्राह्मणाला लोभ जागा झाला. लोभ जागा झाल्यानंतर ब्राह्मण निघून गेला. ज्या वेळेस त्या तक्षकानं राजा परीक्षितीच्या महालाजवळ येऊन पाहिलं तर चारही बाजूनं त्या तक्षकाच्या धाकानं हजारो सैन्य उभे. राजा परीक्षिती आतमध्ये आहेत, हजारो सैन्य आहेत. त्या तक्षकानं आपल्या 2 सर्प मित्रांना ब्राह्मणाचं वेशांतर करायला लावलं, रूप घ्यायला लावलं आणि हातामध्ये दैदिप्यमान फळं प्रगट केली आपल्या मायेने. राजाकडे गेले, सांगितलं, राजन, अरे आम्हाला माहित आहे तू शापित आहे, म्हणून आम्ही काही तीर्थयात्रा करून आलो आणि रस्त्यानं येत असताना तुझ्याकरता ही फळं आणलेली आहेत. राजा, ही फळं मी तुला देतोय, ही फळं तू ग्रहण कर. असं म्हणतात. सुत महाराज शौनकादी ऋषींना सांगतात, त्या ब्राह्मणाने दिलेली जी फळं आहेत ना, त्या फळामध्ये हा तक्षक कीटकाच्या रूपाने गेला, किड्याच्या रूपाने. कशाच्या रूपाने गेला? किड्याच्या रूपाने गेला. आणि त्या फळाच्या पाठीमध्ये सगळे फळं एका जातीचे आणि ज्याच्यामध्ये तो तक्षक बसलेला आहे ते फळ वेगळ्या जातीचं. राजा परीक्षितीनं सांगितलं, 7वा दिवस आला, अरे तक्षक येऊ शकत नाही. अरे त्या ब्राह्मणाच्या शापाने मला काय होणार आहे? निश्चित आजचा दिवस टळला म्हणजे मी वाचलो.
संध्याकाळचा समय आहे, सूर्य अस्ताला गेलेला आहे. आणि अस्ताला गेल्यानंतर सगळ्या सेवकांना बोलून घेतलं, सांगितलं या पाटीतले फळ प्रसाद म्हणून सगळे ग्रहण करा. आणि हे जे दैदिप्यमान फळ आहे म्हणले याचा स्वाद मी घेणार आहे, याचं ग्रहण मी करणार आहे. फळ कापलं, आतमध्ये पाहिलं महाराज, त्या छिद्रातून तो किडा बाहेर आला. आणि पाहता पाहता त्या किड्यानं विशाल रूप धारण केलं. आणि तक्षकाने सांगितलं, महाराज मला ओळखलं का? कोण आहे तू? सांगितलं मी तक्षक आहे. स्पर्श केला राजा परीक्षिती तडपडून तडपडून जळून खाक झाला. त्या परीक्षितीला मोक्ष देण्याकरता, परीक्षितीला उद्धार होण्याकरता जन्मेजयानं पुढे चालून सर्पसत्र निर्माण केलं. सांगितलं ज्या तक्षकानं, ज्या सर्प जातीनं माझ्या पित्याचा मृत्यू झाला ना, मी ती सर्प जातच जिवंत ठेवत नाही. राग आला राजा जन्मेजयाला. सर्पसत्राची मांडणी केली. जो दिसेल त्याची आहुती द्यायला सुरुवात केली. जो सर्प असेल त्याची आहुती द्यायला सुरुवात केली. हजारो सर्प त्या यज्ञकुंडामध्ये जळून भस्म होऊ लागले. असं म्हणतात हा तक्षक आहेत ना, तक्षक भूलोक सोडून स्वर्ग लोकामध्ये गेला. ब्राह्मणाकडे पाहिलं, त्या जन्मेजयाला राग आला. म्हणले अरे ज्याला पाहिजे तो येत नाहीये आणि दुसरे सर्प येत आहेत. अरे हा तक्षक जाऊन बसलाय कुठं? ब्राह्मणाने सांगितलं, महाराज हा तक्षक निश्चित दिव्य लोकामध्ये गेलेला असावा, पुण्यस्थानावर गेलेला असावा. कुठे म्हणले त्याचं तुम्ही निरीक्षण करा. हा तक्षक तुम्हाला कुठे दिसतोय? यज्ञ आहुतीमध्ये डोकावून पाहिलं तर तक्षक त्यांना स्वर्गामध्ये दिसला. कारण या तक्षकाचा मित्र इंद्र होता आणि इंद्राला या तक्षकाने हजारो वेळा मदत केलेली होती. आता तक्षकावर वेळ आली म्हणून हा स्वर्गात जाऊन लपला इंद्राच्या सिंहासनाची आड. जन्मेजयाला सांगितलं ब्राह्मण देवतांनी, महाराज तो तक्षक इंद्राच्या सिंहासनाच्या आड आहे म्हणले. म्हणले असं करा ना, ज्यानं त्या तक्षकाला आश्रय दिला ना, म्हणले तुम्ही त्याच्याच घरावर जाळ करा. एकदा मंत्रामध्ये इतकं सामर्थ्य आहे. तदनंतर त्या ब्राह्मणाने इंद्राच्या नावाची आहुती द्यायला सुरुवात केली. असं म्हणतात इंद्राचं सिंहासन आकाश गंगेमध्ये, जसं आपण पत्र्याला एखादं नारळ बांधतो ते जसं लोंबकळलेलं असतं ना, टांगलेलं असतं ना, त्या पद्धतीनं हा इंद्र स्वर्गामध्ये आकाश गंगेमध्ये उलटा टांगल्या गेला. इंद्राने सांगितलं तक्षकाला, मी तुला वाचवू शकत नाही. त्या तक्षकाच्या नावाची आहुती द्यायला प्रारंभ केला. आणि तितक्यामध्ये आस्तिक मुनीचं आगमन झालं. तुम्ही म्हणाला महाराज आस्तिक मुनीचा काय संबंध? ऐका, हा आस्तिक मुनी म्हणजे साक्षात हा तक्षक वासुकी यांचा भाचा आहे. आस्तिक मुनी कोण आहेत? तक्षक वासुकी हे ज्या नागदेवता आहेत ना, या नागदेवतांचा तो भाचा आहे. ही जी कद्रू आहेत ना, या कद्रूचा नातू आहे. वासुकीची बहीण जरत्कारु, ही जरत्कारु जी वासुकीची बहीण आहे ती जरत्कारु नावाच्या ऋषीलाच दिली होती. कारण तिचाही पण असा होता आणि या जरत्कारु ऋषीचा सुद्धा असा पण होता, जी माझ्या नावची असेल म्हणजे माझ्या नावानं जी असेल, जरत्कारु नावाची जी स्त्री असेल त्या स्त्रीशीच मी विवाह करेन. आणि या जरत्कारु ऋषीचा या वासुकीच्या बहिणीशी विवाह झाला. पाणी ग्रहण करत असताना लक्षात घ्या, विवाहाचे सुद्धा अनेक प्रकार आहे बरं का. विवाहाचे सुद्धा अनेक प्रकार आहे. गांधर्व पद्धतीनं, राक्षस पद्धतीनं हे विवाहाचे प्रकार आहे. मनोमन जरी पती मानलं तरी पूर्व काळामध्ये पत्नी म्हणून स्वीकार करत होते लोक, आणि तीही पती रूपाने स्वीकार करत होती. हे विवाहाच्या पद्धती आहे. नुसतं कोर्ट मॅटर केलं म्हणून तेच लग्न आहे असं काही नाही. कोर्टात केले, सह्या केल्या, आज ही लग्नाची पद्धत नाही आहे. गांधर्व पद्धत, राक्षस पद्धत या पद्धती आहेत विवाहाच्या. गांधर्व पद्धतीने या जरत्कारूने विवाह केला, पण पत्नीला पण लावला. त्याच्याही पत्नीचं नाव जरत्कारूच आहे. दोघं एकाच नावची आहे ते. त्या जरत्कारूला सांगितलं, म्हणले जरत्कारू, मी निद्रिस्त असताना जर तुम्हाला उठवलं तर मी तुला त्या क्षणी तुझा त्याग करीन. ठीक आहे, काही हरकत नाही. संध्येचा काळ आला, संध्येचा समय आहेत, आणि संध्येच्या समयामध्ये या जरत्कारूने विचार केला, आपली पती जर झोपलेले आहेत
आणि जर त्यांच्या नियमावलीमध्ये जर भंग जर होत असेल तर याचा दोष मला लागेल. कारण लक्षात घ्या, 5 गोष्टी अशा आहेत की त्या 5 गोष्टीच्या काळामध्ये माणसाला उठवलं पाहिजे. एक, घराला जर अग्नी लागला ना, तो झोपलेला कसाही असेल ना तरी त्याला उठवावं. पुन्हा दुसरं एक कारण सांगितलं, एखादा जर बिना अन्न पाणी घेतल्याचा जर झोपी गेलेला असेल तर त्या झोपलेल्या माणसाला उठवावं. तिसरा सांगितला, जर समोरची व्यक्ती आपत्तीच्या काळात असेल तर त्याला उठवावं. अशी 4-5 कारण आहे. किंवा जर विद्यार्थी अवस्थेत असेल आणि तो विद्यार्थी अवस्थेत जर झोपलेला असेल, विद्यार्थी जर झोपलेला असेल तर त्या विद्यार्थ्याला उठवावं. विद्यार्थ्याला झोपू देऊ नये असं शास्त्र सांगतं. त्याला जर उठवलं तर त्याला दोष लागत नाही. हा, पण जरत्कारूने सांगितलं होतं आपल्या पत्नीला, जर तुम्हाला उठवलं कुठल्याही कारणाने तर मी तुला सोडून जाईन. पत्नीनं सांगितलं, महाराज तुम्ही सोडून गेले तरी चालेल, पण मी तुमच्या नियमामध्ये भंग होऊ देणार नाही. मी माझ्या पातिव्रत्यपणाच्या दोषाला प्राप्त होणार नाही. मी तुमचा जो त्रिकाल संध्येचा नियम आहे त्या नियमामध्ये भंग पडू देणार नाही. आणि संध्याकाळच्या समयाला त्या जरत्कारूने आपल्या पतीला उठवलं. उठल्याबरोबर पाहिलं, हे जरत्कारू, तू माझ्या निद्रेचा भंग केला, मी तुला या क्षणाला तुला सोडून देतोय. जरत्कारूने आपल्या पतीला हात जोडले आणि सांगितलं, महाराज मी तुमच्याशी विवाह केलाय, पण लक्षात घ्या, धर्मपत्नीचा आणि पतीचा दोघांचा समन्वय याच्याकरता केला जातो. त्या स्त्रीच्या ऋणातून जर पतीला मुक्त व्हायचं असेल तर तिच्या मांडीवरती एक आपत्य खेळेपर्यंत पतीला पत्नीचा त्याग करता येत नाही, असं धर्मशास्त्र सांगतं. जोपर्यंत माझ्या उदरी संतान होत नाही तोपर्यंत तुम्ही माझा त्याग करू शकत नाही. त्या जरत्कारूने सांगितलं, तुझी इच्छा पूर्ण झालेली आहे, तुझ्या उदरामध्ये माझ्या वंशावळीचा दिवा वाढतोय, म्हणून मी तुला या क्षणाला तुझा त्याग करतोय. वासुकीनं पाहिलं, आपल्या मेहुण्याच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि आपल्या बहिणीला घेऊन गेला. वासुकीची बहीण जरत्कारू योग्य वेळी प्रसूत पावली आणि तिच्या उदरी जो पुत्र जन्माला आला ना, त्या पुत्राचं नाव आहे आस्तिक मुनी. हा आस्तिक मुनी वासुकीचा भाचा आहे. आणि आपल्या पत्नीला भाच्याला सांगितलं, ज्यावेळेस जन्मेजयानं सर्पसत्र मांडलं त्यावेळेस हा आस्तिक मुनी त्या सर्पसत्रामध्ये आला आणि राजाला सांगायला सुरुवात केली, आत्मोपदेश केला. राजा, अरे एकाने केलेली चूक बहुतांशी भोगण्याकरता जर येत असेल राजा, अरे शहाणा आहे का मूर्ख आहे तू? आता मला एक सांग, म्हणले माझ्या या सर्प जातीला, मातृकुळाची जात सर्प आहे या आस्तिक मुनीची, हा पितृकुळाची नाही बरं का, मातृकुळाची जात सर्प जात आहे. अरे म्हणले राजा, तू किती सर्प मारले म्हणजे तुझा बाप जिवंत होणार आहे मला सांग बरं. आता जे होऊन जायचं होतं ते गेलं. दूध एकदा उतू गेल्यानंतर त्याला किती कृष्ण अर्पण म्हणल्यानंतर काय फायदा आहे? चुलीवरचं दूध उतू गेलं आणि तुम्ही 1000 वेळा जरी म्हणले बाय 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 कृष्ण अर्पण कृष्ण अर्पण कृष्ण अर्पण, काय आता त्याचं काय अर्पण होणार आहे का ते सांगा? तसं एरवी तू फू करू करू ती साय बाजूला लुटते. कृष्ण अर्पण म्हणून काय फायदा आहे? तसं राजा, अरे तक्षकानं तुझ्या पित्याला स्पर्श केला, तुझा पिता गेला, परीक्षितीचा शेवट झाला. राजा, अरे अन्य सर्पाला मारून काय फायदा? राजा, तुझ्या पित्याचा उद्धार व्हावा असं जर वाटत असेल तुला तर उद्धाराचा मार्ग शोध. कशाने उद्धार होईल हे जाणण्याचा प्रयत्न कर. तदनंतर जन्मेजयाला उपरती निर्माण झाली. बरोबर आहे की राजा तक्षकाच्या हातून घडलेली जी चूक आहे ती अन्य जातीला का द्यावी? अन्य सर्पाने काय केलंय? व्यासमुनीच्या जवळ गेलेत आणि व्यासमुनींना विचारायला प्रारंभ केला, महाराज काय केलं पाहिजे माझ्या पित्याच्या उद्धाराकरता? व्यास महोदय जन्मेजयाला सांगताय, हे जन्मेजया, अरे बाबा, तुझ्या पित्यानं उद्धाराकरता काहीच केलं नाही. तुझ्या पित्याला माहित होतं की मला 7 दिवसामध्ये मृत्यू येणार आहे आणि शाप देणारा जो महात्मा आहे तो खरा आहे. त्यानं त्याच्या उद्धाराकरता त्याला त्याच्या शरीराबद्दल, राजा परीक्षितीला आपल्या शरीराबद्दल इतका मोह होता, त्याने हजारो सैन्य 4ही बाजूने उभे केलेत
आणि तो त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू लागला. पण लक्षात घे राजा, त्यानं उद्धाराकरता प्रयत्न केले नाही. उद्धाराकरता जर प्रयत्न जर केले असते ना राजा, निश्चित तुझ्या पित्याचा उद्धार झाला असता. त्यानं हा विचार करायला पाहिजे होता परीक्षितीनं, की शरीर नासक आहे. आणि लक्षात ठेवा, शरीराचा स्वभाव मरण आहे. काय आहे मरण? याचा काय आहे? स्वभाव आहे. स्वभाव, स्वभावाला औषध नसतं. हा, तुम्ही जर म्हणत असले ना की स्वभाव बदलतो, अजिबात नाही. हा तुमचा गोड गैरसमज आहे, काढून टाका तो. शरीर स्वभावाला औषध नसतं. एखादा माणूस जर तुम्ही म्हणत असेल की ते बदलले, ते बदलले नाही, तू त्यांच्या सोबत फिरून बघ, तुला त्यांचा रिझल्ट येईल लगेच. त्यांचा झटका ते दाखवून देतील. एखादा 10-5 वर्ष मुंबईला राहू द्या आणि योगायोगानं तो गावाकडे येऊ द्या, त्याची जोपर्यंत पहिली आंघोळ गावाची होत नाही ना, इथल्या पाण्याची आंघोळ झाली, एकदा हे पाणी लागलं रे लागलं की तो दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा आपल्यासारखा बोलायला सुरुवात होतो. मग लोक हळूच म्हणतात, हा मला वाटलं तू बदलला असं. नाही 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 नाही, तुझ्यातले गुण आहे बरं. काही लोक 10 वर्षांनी जरी गावावर आले तरी गाव पेटून जातील. काही लय खतरा असतात, त्यांच्याकडे औषधच असतं ना. माणसात माणूस, गावात गावन, घरात घर ठेवत नाही. मग काय झालं, एक असाच गावामध्ये विद्वान होता बरं का. विद्वान म्हणजे अति विद्वान होता तो जिथं गेला का तिथं भांडणच लावायचं. सगळं गाव वैतकलं त्याला. गावाने विचार करा म्हणले, वर्गणी करून ही पिढा एकदाची ना कुठंतरी तीर्थयात्रेला काढून देऊ आपण. मग गावाने काय केलं, वर्गणी करून त्याला चातुर्मासाला काढून दिलं पंढरपूरला. तो पंढरपूरला गेला. 4 महिने राहिला मामा तिथं पंढरपुरात. 4 महिने झाले, लोकांना वाटलं आता महाराज बदलले असतील बरं का. आता 100% 4 महिन्याची चंद्रभागेचं स्नान, पांडुरंगाचं दर्शन, तिथला प्रसाद, म्हणजे बाबाच्या बुद्धीवर नक्कीच परिणाम झाला. म्हणजे काय, तो काही येडा नाही झाला, पण मग चांगला झाला असेल, आता बदलला असेल, नाही का. चातुर्मास संपला, तो गावाकडे निघाला. मग तो विचार करायला लागला. तो म्हणायला लागला की आपल्याला गावानं वर्गणी करून काढून दिलं बा, लोकांना वाटायचं आपलं कल्याण व्हावं, किती गाव चांगलं आहे. त्याला उपरती निर्माण झाली. तो म्हणला, आपण खरंच गावाला किती त्रास दिला हो. शेवटी गावाला आपल्याला वर्गणी करून काढून द्यायची वेळ आली, आपण गावाला किती त्रास दिला. ते म्हणले, नको नको नको, आता मला जगण्याचीच इच्छा नाही. म्हणले, आपल्याला मरायचं आहे. हे शरीर नको, या शरीरातून फार पाप झालं म्हणले आपल्या हातून. गावात आलं, सगळं गाव एकत्र आलं. महाराज आले गावावर. महाराज गावावर आले म्हणल्याबरोबर सगळ्या गावानं महाराज पंचारती आणली. सगळे त्या बाबाची पूजा करण्याकरता आले. सगळे आल्यानंतर मग बाबाचा सत्संग झाला. 4 महिने काय यानं काशी केली ते ऐकण्याकरता सगळे समोर येऊन बसले. तो म्हणलं, हे बघा, मी चातुर्मास श्रवण केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की शरीर मरणार आहेत, नश्वर आहेत, एक दिवस जाणार आहे. पण हे बा, मी तुम्हाला फार त्रास दिला, मग तुम्ही असं करा म्हणले, आता काय, मी मेल्यानंतर मला उडीत घेऊन जा. काय करायचं तुम्ही, माझी शेवटची एवढी इच्छा पूर्ण करा बाबा, की माझ्या पायाला दोर बांधायचं आणि तुम्ही काय करायचं, मला स्मशानापर्यंत उडीत घेऊन जायचं. आणि योगायोगानं तत्क्षणी रात्री बाबाला अटॅक आला. अटॅक सरचा बाबा निघून गेला. सगळं गाव हळहळ करायला लागलं. म्हणजे बाबा गेले. जाऊ द्या म्हणले, शेवटच्या खेपाला कोयना, पण बाबांना सुधार केला आणि बाबांना चांगल्या पद्धतीचं जीवन शेवट चांगला केला बाबांनी. आपण असं करू म्हणले, आता बाबाची शेवटची इच्छा काय करू, पूर्ण करू. आता बाबांनी जाण्याच्या अगोदर सांगितलं होतं की मला उडीत घेऊन जा. लोक म्हणले, बा मरणादारी का त्वरणादारी, शेवटची इच्छा वैरेची असली तरी काय करावी. शासन सुद्धा फाशी देण्याच्या अगोदर विचार करतं, शेवटची इच्छा विचारतं की बाबा तुझी अंतिम इच्छा काय आहे. अरे मग आपण गावकरी आहेत, आयुष्यभर गावात राहिली, बाबाची इच्छा पुरी करू आपण. गावातले सगळे सज्जन लोक, नाल्याच्या कडेचे नाही, फक्त सज्जन सगळे एकत्र आले. त्यांनी दोर आणला, नवा कात्या भिजवलेल्या काथ्यामध्ये बाबाचे पाय बांधले, उडीत घेऊन गेले. आणि बाबांना सांगितलं, स्मशानात नेत असताना मला असं उलट टांगान खालून धुनी द्या. लोक म्हणले, बाबांची इच्छा पुरी करा.
गावाच्या बाहेर स्मशानामध्ये एक सुंदर असं लिंबाचं झाड होतं. त्या लिंबाच्या वृक्षाला दोरी टाकली, बाबाला वरती घेतलं, खालून धुनी लावली, लोक रुदन करायला लागली, प्रलाप करायला लागले. बाबा गेले बाबा गेले बा. आणि योगायोगानं तिथं सरकारी समची गाडी चालली होती. ते म्हणले अरे काय भानगड आहे, म्हणले हा उलटा टांगावला. साहेबांना गाडी उडवली. साहेब आले, साहेबांना पाहिलं, म्हणले काय भानगड आहे. आणि या 2-4 जण चरड धरेल होतच ना का त्या बाबाजी चपुरी करायला. जसे उचलले ना महाराज अजून नाही आले. मेला तरी गाव कामाला लावून गेला बा. स्वभाव आहे तो. हे मी नाही सांगत, प्रमाण सांगतो ऐका. नाथ महाराज म्हणतात कुणी एक दासी आहेत आणि ती दासी राजाला आवडली. मग आता दासी राजाला आवडल्यानंतर राजानं पत्नी म्हणून स्वीकारली. बरं अशी नाही पट्टराणी केली प्रत्येक दादा ती. मग आता राणीनं राणी सारखा राहावं का नाही, का गावभर बॉम्ब लावा. पण ती दासी होती ना आधी, तिचा मूळ स्वभाव काय होता, हिंडणं होता. हिंडणं. दासीचं काम काय राहतं, या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून त्या खोलीत. नाथ महाराज म्हणतात तिला पटराणी केलं पण तिचा स्वभाव नाही गेला. आधी होती दासी पटराणी केली तिशी, हिच हिंडणं राहीना मूळचा स्वभाव जाईना. हिच हिंडणं राहीना मूळचा स्वभाव जाईना. हिंडणं राहीना मूळचा स्वभाव जाईना. हिच हिंडणं राहीना मूळचा स्वभाव जाईना. हिच हिंडणं राहीना मूळचा स्वभाव जाईना. हिच हिंडणं राहीना मूळचा स्वभाव जाईना. हरी बोल. हे आधी होत वाग्या, आधी होत वाघ्या, त्याचा झाला पाग्या. त्याचा झाला वाघ्या. हे आधी होत वाग्या, आधी होत वाघ्या, हे त्याचा झाला पाग्या. त्याचा झाला वाघ्या. याचा येळकोट राहीना मूळचा स्वभाव जाईना.